कोकणच्या 720 किलोमीटर समुद्रकिनाऱ्याला सुरक्षित करण्यासाठी शिलाहारांपासून ते छत्रपती शिवाजी महाराजांनी खूप साऱ्या किल्ल्यांची निर्मिती केली. आणि याच्यामागे सगळ्यात मोठं कारण म्हणजे त्यावेळी व्यापार करण्यासाठी सगळ्यात मोठा मार्ग होता तो म्हणजेच समुद्र. युद्धासाठी लागणारी खूप साऱ्या प्रकारची शस्त्रे याच मार्गे येत होती. म्हणजेच काय, ज्या शासकांचा ताबा या समुद्रमार्गावरती असेल तो त्या क्षेत्रामध्ये होणाऱ्या व्यापारावर संपूर्णपणे नियंत्रण करू शकत असे. हजारो वर्षापासून भारतात येणाऱ्या व्यापारी जहाजांमुळे प्राचीर म्हणजेच तटबंदी खूप महत्त्वाची भूमिका बजावत असे. पण नंतर पोर्तुगीज, फ्रेंच आणि इंग्रजांनी जेव्हा आपल्या व्यापारी जहाजांसोबतच चलाकीने लष्करी जहाजं बरोबर आणण्यास चालू केले तेव्हा या समुद्र किल्ल्यांचं महत्त्व अजूनच वाढलं. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अशाच एका ऐतिहासिक किल्ल्याबद्दल ज्याचं नाव आहे जयगड. रत्नागिरीपासून पाहिलं तर 45 किलोमीटर आणि गणपतीपुळ्यापासून फक्त 20 किलोमीटर अंतरावरती आहे ते म्हणजे जयगड. जिथे शास्त्री नदी येऊन समुद्राला मिळते तिच्याच मुखावरती बनला आहे जयगड किल्ला. महत्त्वाचं म्हणजे इकडे येण्याचा रस्ता खूपच सुंदर आहे. पण हां, तुम्ही गुहागर मार्गे येणार असाल तर तुम्ही तवसाळ येथून फेरीबोटने येथे पोचू शकता. हॅलो, नमस्कार. तर मी विशाल कांबळे, माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज मी आलो आहे जयगडवरती. तर जयगड किल्ल्याविषयी सविस्तर माहिती आज आपण माझ्या चॅनलद्वारे घेणार आहोत. तर तुम्ही या व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत जोडून राहा आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जयगड किल्ल्यावरती आल्यानंतर सुरुवातीलाच आपलं स्वागत होतं ते म्हणजेच प्रचंड अशा मोठ्या 2 बुरुजांनी. या किल्ल्याची मुख्य दरवाजाची रचना आपल्याला गोमुखी पद्धतीची पाहायला मिळते. म्हणजेच आपण बाहेरून पाहिलं ना की आपल्याला मुख्य दरवाजा हा दिसत नाही. या प्रकारच्या दरवाजांची रचना ही शत्रूची दिशाभूल करण्यासाठी केली जात असे. सुरुवातीला इथे आल्यानंतर किल्ल्याचा मुख्य भाग बाजूला करण्यासाठी किल्ल्याच्या बाजूला एक खंदक खोदलेलं पाहायला मिळतं. याच खंदकामुळे शत्रू थेट किल्ल्याच्या भिंतींना भिडू शकत नसे. या खंदकाचा वापर यासाठी केला जात असे. असं म्हटलं जातं की पूर्वीच्या काळी येथे खूप सारं पाणी असायचं ज्याच्यामध्ये मगरी ठेवल्या जायच्या, ज्यामुळे शत्रू जर समोरून आला तर सहजासहजी किल्ल्यामध्ये जाता येत नसे. शिलाहार कालखंडात या किल्ल्याची बांधणी केल्याचा संदर्भ आहे. खाडी भागात शत्रूपासून सुटका करणे सोयीचे व्हावे याकरता विजापूरच्या राजाने 16व्या शतकात या किल्ल्याची डागडुजी केली. 16व्या शतकाच्या शेवटी हा किल्ला संगमेश्वर नाईकांच्या ताब्यात होता. 1583 व 1588 मध्ये लढाया करून विजापूरच्या राजाने संगमेश्वर नाईकांच्या ताब्यातून हा किल्ला ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला. 1713 मध्ये हा किल्ला कान्होजी आंग्रे यांच्या ताब्यात होता. किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वाराकडे जाताना उजव्या बाजूला पडकोटाचे प्रवेशद्वार दिसते. 2 बुरुजांमध्ये असलेल्या मुख्य प्रवेशद्वारातून प्रवेश केल्यानंतर जुन्या काळातील 3 मजली इमारत, विहीर, गणेश मंदिर, पाण्याचे टाके अशा बऱ्याच गोष्टी पाहाव्यास मिळतात. समुद्रकिनाऱ्यापासून 700 मीटर असणाऱ्या या किल्ल्यावर 20 बुरुज आहेत. दक्षिणेकडील प्रवेशद्वारास दिल्ली दरवाजा, पश्चिमेकडील दरवाजास चोर दरवाजा, बालेकिल्ल्यातील महाद्वार आणि महाद्वाराला लागूनच पूर्वेकडील तटबंदीकडे जाणारे द्वार असे एकूण 4 दरवाजे आहेत. किल्ल्याची तटबंदीसाठी जांभा दगड वापरला असून तो बांधण्यासाठी त्या काळी चुन्याचा वापर केला जात असे. समुद्राच्या दिशेने तटबंदी अधिकच मजबूत झालेली दिसते. त्यानंतर एक ढासळलेली तटबंदी लागते. समुद्राच्या बाजूला असलेल्या तटबंदीवरून भव्य असे 2 मजली बुरुज पाहायला मिळतात. त्यावरूनच तोफांचा मारा करण्यासाठी आपल्याला खिडक्या आणि जंग्या आपल्याला पाहायला मिळतात. तटबंदीच्या कडेकडेने आल्यानंतर किल्ले बांधणीच्या वेळी बळी गेलेल्या जायबाचं देऊळ आहे. त्यावरूनच या किल्ल्याचं जयगड असे नाव पडले. कडील तटबंदीस लागूनच किल्लेकर बापांचे मंदिर, धान्य कोठार, बालेकिल्ल्याच्या मध्यभागी गणपती मंदिर, तुळशी वृंदावन, मारुतीची मूर्ती आणि किल्ल्यातील कर्मचाऱ्यांकरता बांधलेली निवास व्यवस्था पाहावयास मिळते.
समुद्राच्या दिशेनं असणारा दरवाजा म्हणजे चोर दरवाजा. इकडून थेट समुद्रामध्ये जाता येत असे. किल्ल्यावरती येणारा धान्यसाठा किंवा शस्त्र यासारख्या वेगवेगळ्या गोष्टी याच मार्गे किल्ल्यामध्ये येत होत्या. आता पाहिलं तर या पायऱ्या आहेत या सद्यस्थितीमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. दुर्दैवाने किल्ल्याची पडझड चालू झाली. काही ठिकाणी तटबंदीवरती झाडांनी ताबा घेतलाय, तर काही ठिकाणी तटबंदी पडलेल्या स्वरूपात बघायला मिळते. येथे असलेल्या आधीच्या वास्तूसुद्धा पडलेल्या अवस्थेत आहेत. तरीसुद्धा खाडीच्या दक्षिण तीरावरती असलेला किल्ला जयगड आजही इतिहासाची साक्ष देत भक्कमपणे उभा आहे. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. आणि तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील ना त्या कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हो, हे आपल्या इतिहासाची साक्ष देणारे गडकिल्ले सुरक्षित ठेवण्यासाठी तुमच्या परीने जो काही छोटा मोठा प्रयत्न होईल ना तो नक्की करा. आजच्या व्हिडिओचा इथेच शेवट करतो. भेटूयात लवकरच अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.